श्री स्वामी समर्थ. रविवारी येत आहे कामिका एकादशी. त्या दिवशी आपण तुळशीजवळ ठेवा ही एक वस्तू सर्व पापे नष्ट होऊन घरात नांदेल अखंड लक्ष्मी. नमस्कार भाविकांनो, मराठी धार्मिक उपाय या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत. भाविकांनो, आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी म्हणजेच कामिका एकादशी. ही एकादशी महापापांचा नाश करणारी आणि मनातील सर्व मनोकामना पूर्ण करणारी एकादशी मानली जाते. ब्रह्मांडाचे पालन करते श्रीहरी विष्णू यांना कामिका एकादशी अत्यंत प्रिय आहे. मान्यता आहे की या दिवशी विष्णू भगवंताची आणि माता तुळशीची केलेली पूजा 100 वाजपेयी यज्ञाचे फळ देते. जर तुमच्या हातून कळत नकळत काही चुका झाल्या असतील, आयुष्यात सतत संकटे येत असतील किंवा घरात पैसा टिकत नसेल, तर या कामिका एकादशीला करायचा एक अत्यंत सोपा पण अतिशय प्रभावी तोडगा मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. भाविकांनो, ब्रह्मवैवर्त्य पुराणात आणि पद्मपुराणात कामिका एकादशीचे अथांग महत्त्व सांगितले आहे. स्वयं भगवान श्रीकृष्णांनी धर्मराज युधिष्ठिरला या एकादशीचे महत्त्व सांगताना म्हटले होते की जो मनुष्य कामिका एकादशीचे व्रत करतो किंवा या दिवशी विष्णू पूजन करतो त्याला पितृदोषातून मुक्ती मिळते आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो. या दिवशी तुळशीची पूजा करणे हे साक्षात विष्णूची पूजा केल्यासारखेच मानले जाते. चला तर मग जाणून घेऊया कामिका एकादशीला आपल्याला नेमका कोणता महाउपाय करायचा आहे. हा उपाय तुम्हाला कामिका एकादशीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी पूजेच्या वेळी करायचा आहे. सकाळी लवकर उठून स्नान करा आणि स्वच्छ वस्त्र परिधान करा. शक्य असल्यास पिवळे कपडे वापरा. देव्हाऱ्यात श्रीहरी विष्णूंच्या किंवा गोपाळकृष्णाच्या फोटोला किंवा मूर्तीला हळद कुंकू आणि पिवळी फुले अर्पण करा. विष्णूंना पिवळ्या मिठाईचा किंवा खडीसाखरेचा नैवेद्य दाखवा. एकादशीच्या दिवशी तुळशी वृंदावनाजवळ जा. तिथे गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करा. दिव्याच्या तुपात एक चिमूट हळद टाका. तुळशीसमोर बसून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या महामंत्राची एक माळ म्हणजे 108 वेळा किंवा 21 वेळा जप करा. त्यानंतर तुळशीला प्रदक्षिणा घाला आणि तुमच्या घरातील संकटे दूर होऊन समृद्धी यावी म्हणून प्रार्थना करा. एक टीप: एकादशीच्या दिवशी तुळशीला जल अर्पण करू नये आणि तुळशीची पाने तोडू नयेत. केवळ दर्शन व दिवा लावावा. भाविकांनो, कामिका एकादशीच्या पवित्र दिवशी काही चुका टाळा. एकादशीला घरात तांदूळ शिजवू नका आणि खाऊ नका. या दिवशी तुळशीची पाने तोडणे पूर्णपणे वर्ज्य आहे. पूजेसाठी आदल्या दिवशीच पाने तोडून ठेवावीत. घरात मांसाहार, मद्यपान किंवा कोणाशीही वादविवाद करू नका. भाविकांनो, कामिका एकादशीच्या या पावन प्रसंगी पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने हा सोपा उपाय नक्की करा. श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्या घरातील सर्व दुःखांचे निवारण करतील. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा जय श्री हरी लिहायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, सर्व नातेवाईकांसोबत शेअर करा आणि आपल्या मराठी धार्मिक उपाय चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.